ही फक्त महाराष्ट्राची सुरुवात आहे. तुम्ही विचार करा, MSF जवानाला परप्रांतीय लोकांनी मारहाण केलं. आजपर्यंत आपल्या पोरांनी कधी ट्रेनमध्ये MSF असो, पोलीस असो यांना मारहाण नाही केली. आता मध्ये ऐकलेलं की पोलिसांना कुठेतरी मारहाण झाली, त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला. आता ट्रेनमध्ये MSF जवानला मारहाण प्लस जीवा मारण्याची धमकी दिली. बघा तुम्ही. MSF जवानाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. VKC इथे कार्यरत असणारे MSF जवान आकाश बाबर हे कल्याण इथे जाणाऱ्या लोकल ट्रेननं प्रवास करत होते आणि यावेळी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर परप्रांतीयांनी विक्रोळी स्थानकावर अधिकचा जमाव बोलवत त्यांना लोकलमध्येच बेदम मारहाण केली आहे. आपण लोकलमध्ये दृश्य पाहतोय. परप्रांतीयांची दादागिरी, त्यांची मुजोरी इथे पाहायला मिळालेली आहे. या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतात की तुम्ही डायरेक्ट सरकारी ऑफिसरांना जीव मारायची धमकी त्यांना मारतायत. या सगळ्या गोष्टी परप्रांतात तुमच्या राज्यात होतात. या गोष्टी तुम्ही पोलिसांना पण घाबरत नाही, त्यांची पण रिस्पेक्ट नाही आणि कुठेतरी आमचा महाराष्ट्र त्याच रस्त्याकडे वळतोय, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतोय आणि आपण गव्हर्नमेंट ऑफिसरची इज्जत ठेवत नाही. तुम्ही विचार करा की थोडे दिवसात काय होणार माझा महाराष्ट्र. कुठेतरी राजनैतिक खेळ एवढे घाण खेळले जातात महाराष्ट्रामध्ये, खरोखर मन दुखवतोय.